विद्यार्थ्यांना नमस्कार. इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या या सत्रात तुम्हाला व्होल्टेज स्टेबिलायझर, इमर्जन्सी लाईट आणि यूपीएसची चाचणी, दोषांचे विश्लेषण आणि दुरुस्ती कशी करायची हे शिकवले जाईल. या अभ्यासाच्या शेवटी तुम्ही त्याचा वापर करू शकाल. व्होल्टेज स्टेबिलायझरच्या दोषाचे विश्लेषण करण्यास, दोषांवर आधारित व्होल्टेज स्टेबिलायझर दुरुस्त करण्यास आणि सुधारण्यास, इमर्जन्सी लाईट मधील दोष ओळखण्यास, इमर्जन्सी लॅम्प दुरुस्त करून दोष सुधारण्यास, यूपीएस मधील दोषाचे विश्लेषण करण्यास, यूपीएस दुरुस्त करून दोष सुधारण्यास, दोषांचे विश्लेषण आणि व्होल्टेज स्टेबिलायझर, इमर्जन्सी लाईट आणि यूपीएस दुरुस्त करण्यासाठी आवश्यक असलेली साधने आणि उपकरणे पाहूया. साधने: ट्रेनिस टूलकिट 1 सेट, कनेक्टर स्क्रू ड्रायव्हर सेट 1, लाईन किंवा निऑन टेस्टर 500 वोल्ट 1, सोल्डरिंग आयर्न 35 वॉट बाय 250 वोल्ट 1, डी सोल्डरिंग गन 1, मल्टीमीटर ॲनालॉग किंवा डिजिटल 1, क्लॅम्प ऑन मीटर 1. उपकरणे: कॉमन यूपीएस 625 VA बाय 12 वोल्ट 1, ऑपरेशन मॅन्युअल सह सील्ड लीड ॲसिड बॅटरी, मेंटेनन्स फ्री बॅटरी 12 वोल्ट बाय 120 AH 1, CRO 20 MHz बाय ड्युअल ट्रेस 1. व्होल्टेज स्टेबिलायझरचे असेंबल सर्किट तपासायचे आहे. इमर्जन्सी लाईटचे एकत्रित सर्किट तपासले जावे. ऑनलाईन यूपीएसचे असेंबल्ड सर्किट तपासले जाणार आहे. साहित्य किंवा घटक: स्पेअर कॉम्पोनेंट्स आवश्यकतेनुसार, सोल्डर 60/40 आवश्यकतेनुसार, सोल्डरिंग फ्लक्स आवश्यकतेनुसार, कनेक्टिंग वायर आवश्यकतेनुसार. चाचणी, दोषांचे विश्लेषण आणि व्होल्टेज स्टेबिलायझर, इमर्जन्सी लाईट आणि यूपीएस दुरुस्त करण्याच्या तयारीवर एक नजर टाकूया. या अभ्यासामध्ये आपले पहिले काम आहे सर्व्हिस फ्लो सिक्वेन्स SFS च्या मदतीने व्होल्टेज स्टेबिलायझरच्या दोषाचे आणि दुरुस्तीचे विश्लेषण करणे. व्होल्टेज स्टेबिलायझर बद्दल सर्व संबंधित माहिती गोळा करा, जसे की त्याचे मेक, मॉडेल आणि वैशिष्ट्य. तसंच कोणतेही उपलब्ध कागदपत्र आणि ट्रबलशूटिंग गाईड्स गोळा करा. समस्या ओळखण्यासाठी काही प्रारंभिक तपासण्या करून प्रारंभ करा. व्होल्टेज स्टेबिलायझरची संपूर्ण व्हिज्युअल तपासणी करा. शारीरिक नुकसान, सैल कनेक्शन किंवा जळलेल्या घटकांची कोणतीही चिन्हे पहा. बल्जिंग किंवा गळती कॅपॅसिटर, तुटलेल्या वायर्स किंवा खराब झालेले PCB ट्रेस तपासा. काही समस्या आढळल्यास त्यांना दुरुस्ती प्रक्रियेदरम्यान संबोधित करण्याची आवश्यकता असू शकते. स्टेबिलायझर मधील घटक किंवा भागांमधील कोणतेही शॉर्ट सर्किट असल्यास सर्किट काळजीपूर्वक तपासा. स्टेबिलायझर युनिटची AC मेन सप्लाय केबल ओहम मीटरमध्ये जोडा आणि सर्किट चालू करून रेझिस्टन्स तपासा. जर ते 0 रेझिस्टन्स दाखवते तर ते डेड शॉर्ट दर्शवते. इनपुट व्होल्टेज स्टेबिलायझरच्या स्पेसिफिक रेंजमध्ये असल्याचे व्हेरीफाय करा. शॉर्ट सर्किटची चाचणी घेतल्यानंतर कोणतेही ओपन सर्किट विजिबली किंवा ओहम मीटरद्वारे तपासा. जर मीटर इन्फिनिटी दाखवत असेल म्हणजे ओपन सर्किट, जर हे उत्तम सर्किट असेल तर ते काही रेजिस्टर रीडिंग दाखवेल. मीटर रीडिंगद्वारे सर्किटच्या स्थितीचे विश्लेषण करा. जर स्टेबिलायझर शॉर्ट सर्किट दोष नसलेला असेल तर तो पुरवठा मेनशी जोडा आणि चालू करा. चाचणी दरम्यान आढळलेल्या लक्षणांवर आधारित संभाव्य दोष क्षेत्रे ओळखा.
स्टेबिलायझरशी संबंधित सामान्य समस्यांसाठी ट्रबलशूटिंग गाईडचा संदर्भ घ्या. व्होल्टेज स्टेबिलायझर्स मधील काही सामान्य दोषांमध्ये सदोष व्होल्टेज रेग्युलेटर, डिफेक्टिव्ह कॅपॅसिटर, ओपन किंवा शॉर्ट सर्किट्स किंवा ओव्हरहीटिंग घटक यांचा समावेश होतो. युनिटची लक्षणे तपासा आणि लक्षणे नोंदवा. सर्व्हिस फ्लो क्रमाच्या मदतीने दोषाचे विश्लेषण करा. दोष आणखी वेगळे करण्यासाठी कॉम्पोनंट लेव्हलची चाचणी करा. यामध्ये योग्य कार्यासाठी वैयक्तिक घटक तपासणे समाविष्ट आहे. रेझिस्टन्स, कॅपॅसिटन्स आणि सातत्य मोजण्यासाठी योग्य चाचणी साधने वापरा, जसे की मल्टीमीटर. व्होल्टेज रेग्युलेटर, ट्रान्सफॉर्मर, डायोड आणि कॅपॅसिटर यासारख्या मेन घटकांची चाचणी घ्या. चाचणी दरम्यान आढळलेले कोणतेही दोषपूर्ण घटक रिप्लेस करा. आपले पुढील कार्य ट्रबल शूटिंग सिक्वेन्स बल्बच्या मदतीने इमर्जन्सी लॅम्पची दुरुस्ती आणि देखभाल करणे आहे. कोणतेही दुरुस्तीचे काम सुरू करण्यापूर्वी तुमच्याकडे आवश्यक साधने असल्याची खात्री करा. कोणतेही इलेक्ट्रिकल शॉक्स टाळण्यासाठी आपत्कालीन प्रकाश ऊर्जा सोर्सपासून डिस्कनेक्ट केला असल्याची खात्री करा. जर त्यात बॅटरी असेल तर ती देखील काढून टाका. कोणत्याही विजिबल शारीरिक नुकसान, सेल कनेक्शन किंवा जळलेल्या घटकांसाठी इमर्जन्सी लाईट तपासा. तुटलेल्या वायर्स, सेल स्क्रू किंवा जास्त गरम होण्याची चिन्हे पहा. इमर्जन्सी लाईट पॉवर आउटलेटमध्ये प्लग करा किंवा बॅटरी परत कनेक्ट करा. इंडिकेटर लाईट चालू होतो की नाही हे तपासून प्रकाशापर्यंत वीज पोहोचत आहे का ते तपासा. पॉवर नसल्यास कोणत्याही समस्यांसाठी पॉवर सोर्स, आउटलेट किंवा बॅटरी तपासा. कोणतेही दोषपूर्ण किंवा जळून गेलेले बल्ब नवीन लावा. बल्ब इमर्जन्सी लाईटशी सुसंगत असल्याची खात्री करा. कोणत्याही सैल किंवा डिस्कनेक्ट केलेल्या कनेक्शनसाठी वायरिंगचे परीक्षण करा. वायर्स तुटलेल्या किंवा खराब झाल्या आहेत का हे तपासा. इमर्जन्सी प्रकाशात घटक किंवा भागांमधील कोणत्याही शॉर्ट सर्किटसाठी पुरवठा जोडण्यापूर्वी सर्किट काळजीपूर्वक तपासा. मेन सप्लाय केबलला ओहम मीटरमध्ये कनेक्ट करा आणि AC मेनशी जोडण्यासाठी सर्किट नोट चालू करून रेझिस्टन्स तपासा. शॉर्ट सर्किटची चाचणी घेतल्यानंतर कोणतेही ओपन सर्किट विजिबली किंवा ओहम मीटरद्वारे तपासा. मीटर रीडिंगद्वारे सर्किटच्या स्थितीचे विश्लेषण करा. इमर्जन्सी लाईट शॉर्ट सर्किट फॉल्ट शिवाय असल्यास तो पुरवठा मेनशी कनेक्ट करा आणि चालू करा. युनिटची लक्षणे तपासा आणि लक्षणे नोंदवा. तुम्हालाही काही समस्या आढळल्यास आवश्यकतेनुसार वायरिंग दुरुस्त करा किंवा बदला. इमर्जन्सी लाईटमध्ये बॅटरी असल्यास त्याचे व्होल्टेज मोजण्यासाठी मल्टीमीटर वापरा. बॅटरी पूर्णपणे चार्ज झाली आहे किंवा स्पेसिफाईड रेंजमध्ये व्होल्टेज असल्याची खात्री करा. जर बॅटरी खराब असेल किंवा डिस्चार्ज झाली असेल तर ती नवीनसह बदला.
एमर्जन्सी लाईटमध्ये रिचार्ज करण्यायोग्य बॅटरी असल्यास चार्जिंग सर्किटरीची तपासणी करा. सर्व्हिस फ्लो क्रमाच्या मदतीने दोषाचे विश्लेषण करा. एकदा तुम्ही कोणतेही दोषपूर्ण घटक दुरुस्त केले किंवा बदलले की आपत्कालीन लाईट पुन्हा एकत्र करा. ते पॉवर सोर्सशी कनेक्ट करा किंवा लागू असल्यास बॅटरी घाला. प्रकाश योग्यरित्या कार्य करत आहे याची खात्री करण्यासाठी चाचणी करा. या अभ्यासामध्ये आपले तिसरे कार्य म्हणजे UPS चाचणी करणे आणि दोष ओळखून दुरुस्त करणे. सर्वप्रथम आपल्याला दिलेल्या नेम प्लेटचे तपशील वाचून त्याचा अर्थ लावावा लागेल. UPS चा प्रकार ऑनलाईन किंवा ऑफलाईन. मॉडेल पॉवर रेटिंग VA. कालांतराने बदल. बॅटरी रेटिंग, बॅकअप टाइम. UPS प्लगइन सह UPS चालू करा. ऑन ऑफ टेस्ट सायलेन्स बटन 1 सेकंदापेक्षा जास्त काळ दाबा आणि धरून ठेवा जोपर्यंत लाईन नॉर्मल LED हिरवे लॅम्प उजळत नाही, म्हणजे UPS ऑन आणि वापरासाठी तयार. जर हिरवा LED उजळला नाही तर संभाव्य कारणे असू शकतात. बटन दाबले नाही किंवा खूप कमी वेळ दाबली. 10 व्होल्टपेक्षा कमी बॅटरीचे व्होल्टेज. PCB फेलर. बॅटरी मोडमध्ये लोड 20 वॉटपेक्षा कमी असू शकतो. UPS चाचणी करून समस्या ओळखा आणि ट्रबलशूट अनुक्रम ब्लॉक डायग्रामचा संदर्भ देऊन हा दोष सुधारा. ऑफ करण्यासाठी UPS दाबा आणि लाईन नॉर्मल किंवा बॅकअप LED ऑफ होईपर्यंत 3 सेकंदापेक्षा जास्त वेळ ऑन ऑफ टेस्ट सायलेन्स बटन दाबून ठेवा. स्विचची स्थिती तपासा किंवा LED पिवळा LED बॅकअपच्या किंवा 3 सेकंदापेक्षा जास्त वेळ स्विच दाबा आणि UPS बंद होत नसल्यास समस्या सुधारा. UPS आणि बॅटरी बंद करण्यासाठी 3 सेकंदापेक्षा जास्त वेळ ऑन ऑफ टेस्ट सायलेन्स स्विच दाबा. बॅकअप तपासा. LED पिवळा. पिवळे LED बॅकअप लाईट्स बंद असल्यास UPS आणि बॅटरी बंद स्थितीत आहेत. जर मागचा LED बंद नसेल तर ते UPS नेहमी बॅटरी मोडमध्ये असल्याचे सूचित करते. या दोषाची कारणे पॉवर कॉर्ड, फ्यूज किंवा सामान्य व्होल्टेजमध्ये असू शकतात. पॉवर कॉर्ड, AC फ्यूज, असामान्य व्होल्टेज आणि PCBची स्थिती तपासा. ट्रबलशूटिंग क्रम ब्लॉक डायग्रामचा संदर्भ घेऊन समस्या दुरुस्त करा. ऑन ऑफ टेस्ट सायलेन्स बटन 1 सेकंदापेक्षा कमी दाबा. जेव्हा AC मेन सप्लाय उपलब्ध असेल तेव्हा UPSच्या ऑपरेशनचे निरीक्षण करा. जर UPS बॅटरी मोडमध्ये लोडवर चालत असेल तर बॅटरी LED उजळते. हे सूचित करते की UPS ऑनलाईन ऑपरेशनमध्ये आहे. जर UPS बॅटरी मोडवर लोडवर काम करत नसेल आणि लगेचच ऑनलाईन ऑपरेशन परत करत असेल आणि रेड LED लाईट्स लावत असेल तर हे सूचित करते की बॅकअपची वेळ खूपच कमी आहे. बॅटरी रिचार्ज केली जाईल किंवा बदलली जाईल. बॅटरी ताबडतोब किमान 4 तास रिचार्ज करा. रिचार्ज केलेल्या बॅटरीसह UPS तपासा आणि चाचणी करा आणि ट्रबलशूटिंग अनुक्रम ब्लॉक डायग्रामचा संदर्भ घेऊन दोष सुधारा. बॅटरी बदला. लाल LED अजूनही चालू असल्यास बॅटरी बदला. बॅकअप मोडमध्ये 1 सेकंदापेक्षा कमी वेळ ऑन ऑफ टेस्ट सायलेन्स बटन दाबा. ऐकू येणारा अलार्म पहा. तो सायलेन्स असावा. हे कमी बॅटरी किंवा ओव्हरलोड परिस्थितीत कार्य करत नाही. UPSचे ऑपरेशन थांबवण्यासाठी सायलेन्स बटन दाबताना बीपिंग अलार्म तपासा. जर ते बॅकअप मोडमध्ये थांबवले असेल तर ते UPS सामान्य मोडमध्ये असल्याचे सूचित करते, परंतु जर बीप आवाजाचा अलार्म चालू राहिला तर हे सूचित करते की UPS ओव्हरलोडेड आहे. पिवळा LED बॅकअप लाईट्स लागल्यावर बीप वाजणे थांबवण्यासाठी अलार्म दरम्यान बटन ऑन किंवा ऑफ दाबा. UPSला जास्तीत जास्त कनेक्ट केलेले लोड तपासा आणि जोपर्यंत बीप अलार्म उपलब्ध होत नाही तोपर्यंत अतिरिक्त डिस्कनेक्ट करून हा दोष सुधारा. कार्य 4. बॅटरी बदलणे.
बॅटरी बदलण्यासाठी खालील सूचना आणि प्रक्रियेचे अनुसरण करा. युनिटला AC पॉवर सोर्स पासून अनप्लग करा आणि सर्व जोडलेली उपकरणे किंवा लोड डिस्कनेक्ट करा. UPS युनिटमधून AC पॉवर कॉर्ड डिस्कनेक्ट करा. युनिट उलटे करा आणि बॅटरीच्या वरचे 4 स्क्रू काढा. स्क्रू पुन्हा एकत्र करण्यासाठी सुरक्षित ठिकाणी ठेवा. वरच्या बाजूला घट्ट धरून संपूर्ण युनिट उजवीकडे वर करा. वरचे कव्हर उचलून बाजूला ठेवा. कनेक्शन आणि इलेक्ट्रॉनिक्स घटक उघड केले जातील. बॅटरी बदलताना आतील घटकांना स्पर्श करू नका. बॅटरीमधून 2 लीड लाल आणि काळा डिस्कनेक्ट करा आणि काढा. तुम्ही युनिटमधून बॅटरी सहज काढू शकता. जुनी बॅटरी त्या स्थितीत किंवा नवीन बॅटरी ठेवा. लीड्स म्हणजे रेड लीडला पॉझिटिव्ह पोझिशनरवर आणि ब्लॅक लीडला नेगेटिव्ह पोझिशनरवर पुन्हा कनेक्ट करा. उपकरणे योग्यरित्या पुन्हा कनेक्ट करा. युनिटची चांगली स्थिती आणि कामगिरी तपासा. तुम्ही आतापर्यंत जे काही शिकलात त्याचा रिकॅप करूया. व्होल्टेज स्टेबिलायझरच्या दोषाचे विश्लेषण करा. दोषांवर आधारित व्होल्टेज स्टेबिलायझर दुरुस्त करा. आपत्कालीन प्रकाशातील दोष ओळखा. आपत्कालीन दिवा दुरुस्त करून दोष सुधारा. UPS मधील दोषाचे विश्लेषण करा. UPS दुरुस्त करून दोष दुरुस्त करा. मला आशा आहे की तुम्हा सर्वांना चाचणी, दोषांचे विश्लेषण आणि व्होल्टेज स्टेबिलायझर, आपत्कालीन प्रकाश आणि UPS कसे दुरुस्त करायचे हे समजले असेल. पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद विद्यार्थी. बाय.